पद्धतीनं बाकीच्यांकडे आशाळभूत नजरेने पाहिलं, कोणीतरी आपल्याला सोडवेल, कोणीच सोडवत नाही. तेव्हा तिच्या लक्षात आलं की आता भगवंताशिवाय पर्याय नाही. आपले असंच होतं, सगळीकडे आपण हात पसरत बसतो, इकडे जातो तिकडे जातो, तिकडे जातो तिकडे जातो. जेव्हा आपल्याला पर्याय राहत नाही तेव्हा भगवंता देवा आता तुझ्याशिवाय मला कोणीच नाही रे बाबा, असं म्हणून मग आपण भगवंताला, मग देव म्हणता ठीक आहे, असं का होत नाही. त्याही वेळेस पण जायला पाहिजे भगवंताकडे, भगवंताला शरण. लक्षात घे, द्रौपदीनं दातामध्ये पदर धरलेला आहे. महाभारतातला तो प्रसंग किंवा भागवतातही तो प्रसंग आहे. दातात पदर धरलेला आहे आणि तो पदर हात जोडले तिला वाटलं आपण नाही सावरू शकत आपला पदर. देवाला हात जोडले आणि देवाला आळवण्यासाठी तिने तोंड उघडलं. दातातून सुटलेला पदर हनुवटीच्या खाली येईपर्यंत, म्हणजे जवळजवळ 1.5 ते 2 इंच फक्त अंतर आहे. हनुवटीच्या खाली येण्याच्या आतमध्ये भगवंत हजर आहेत. किती कमी वेळेमध्ये भगवंत आले. आणि जसे भगवंत आले बस मग काय, वस्त्रावर वस्त्र. बरं कुठून आणले, काय आणले, कसे आणले देवालाच माहिती. ओढायला लागले, ढिगारा पडला. आमच्या महानुभाव गीतकारांनी फार सुंदर वर्णन केलं. छापीव चिठ्ठ मुंबईचे लांबरून ते खास पुण्याचे, छापीव चिठ्ठ मुंबईचे लांबरून ते खास पुण्याचे, सुंदर पातळ महेश्वराचे, सुंदर पातळ महेश्वराचे, अंबाचे काश्मीरीचा गुत्तेदार जरी पदराचा, काजळी काश्मीरीचा गुत्तेदार जरी पदराचा, एका होणी एक सवाई पुष्कणे सवी पहुंचपुराई, एका होणी एक सवाई सवी पहुंचपुराई. सोडविता मग झाली गाई, सोडविता मग झाली गाई. पितांबर देखिला भगवा किती सतो सर्वांना, भक्तासाठी तो जग जेठी वस्त्र सभेसी वस्त्र सभेसी भगवंताचा पितांबर बघितला, सगळ्यांचे डोळे दिपले आणि सर्वांनी एकदम भगवंताच्या नामाचा जयघोष सुरू केलेला आहे. भगवान गोपाल कृष्ण की, सगळ्यांनी जयकारा केला तिथे. आणि भगवंताचं आगमन झाल्यामुळे वरून आकाशातून देवलोकांनी पुष्पवर्षा केलेली आहे भक्ताचं रक्षण केल्याबद्दल. भगवंत म्हणले मी थोडासा गैरहजर आहे, काय थोडासा गैरहजर आहे, त्याच्यामुळे एवढ्या कुटाणा झाला, एवढी भानगडी झाल्या. आणि भगवंत युधिष्ठिराला म्हणतात का रे, माझी आठवण तर करायची, मला बोलवायचं ना. जेव्हा म्हणे माझी चूक झाली. ऍटिट्यूड असतो ना माणसाचा, ऍटिट्यूड लय घातक असतो, हे त्याला कळलंच नाही. एवढा धर्मवान असून कळलं नाही. आणि मग भगवंतानं त्यांचा तोड केली. 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास. अज्ञातवास जर मोडला तर परत 12 वर्षाच्या वनवासाला जायचे. आणि पांडव वनवासाला निघाले. दैवाची गत मोठी विचित्र असते, लक्षात ठेवा. पहा दैवाची गत कशी न्यारी, पाठिया सोनिया देव पांडव भिकारी, पाठिया सोनिया देव पांडव भिकारी, पाठिया सोनिया देव पांडव भिकारी, पाठिया सोनिया देव पांडव भिकारी. एवढा पाठीराखा परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्ण आहे, तरी सुद्धा त्यांना ते सगळं सहन करावं लागलं. लक्षात ठेवा, सगळं सहन करावं लागलेलं आहे. भगवंतांनी त्यांना सूर्याकडून थाली प्राप्त करून दिली. त्यांची विल्हेवाट व्यवस्थित लावली. जंगलामध्ये पर्णकुटी 5 पांडव तिथे राहत होते. 6वी द्रौपदी
पराक्रम होता, परंतु निस्तेज झालेले. एक लक्षात घ्या, जोपर्यंत तुमच्याकडे सत्ता आहे, संपत्ती आहे, तारुण्य आहे, तोपर्यंत सगळे लोक तुमच्या सोबत असतात. सत्ता संपत्ती बाजूला गेली की कोणी तुमच्या पाठीमागे राहत नाही. राष्ट्रपती असला ना, असा राष्ट्रपती भवनातून बाहेर निघाले राष्ट्रपती की नमस्कार नमस्कार, शिपाई 1000 वेळेस वागतो. आणि रिटायर झाल्यानंतर तो राष्ट्रपती आल्यावर तो शिपाई त्याच्याकडे बघत सुद्धा नाही. अवघड मंत्र्यासंत्र्याची गोष्ट तीच आहे ना. पाठीमागं गाड्या, पुढं गाड्या, पोलिस वाय 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 वाय, किती गाड्या नाही. आणि पद गेल्यावर कुठंही विचारत नाही. अवघड गोष्ट असते. असंच आहे, कोणी पब्लिकला काहीच घेणं देणं नाही कोणाचं. म्हणजे दुर्योधन पण चांगला आहे, आमच्यावर लक्ष देऊन त्यांनी सगळं संघटन केलं, सगळ्या लोकांना कव्हर केलं, प्रत्येक ठिकाणी जायचा, व्यवस्था बघायचा, प्रजेची बघायचं, सगळं बघायचा. कारण हे सगळं आता राज्य आपलं आहे. आणि पांडव आल्यानंतर पांडवाला लोक विसरून गेले पाहिजे 12 वर्ष, अशी व्यवस्था त्यांनी केली. लक्षात. पण धर्म जो असतो की नाही, तो धर्म त्याच्यात नाही आहे, हे मात्र तितकंच खरं. आणि सगळ्या गोष्टी धर्मासाठी असतात. धर्म जर नसेल माणसामध्ये तर बाकी गोष्टी शून्य आहेत, शून्य आहेत. किती राव, सत्ता असू द्या, संपत्ती असू द्या, ज्ञान असू द्या, तुमच्याकडे वैभव असू द्या, सौंदर्य असू द्या, काय असेल ते असू द्या, धर्म जर तुमच्यामध्ये नसेल सगळ्या गोष्टी शून्य आहेत. आणि याच्याकडे सगळंच होतं, फक्त धर्मच नव्हता. आणि मग हाय काय, धर्म नाही म्हणजे काहीच नाही आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, भगवंतानं त्यांची व्यवस्था लावली आणि भगवंत द्वारकेमध्ये आले. इकडे द्वारकेमध्ये परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्ण आता 12 वर्ष निवांत आहेत. कारण पांडव आता तिकडे आहेत, कधीतरी जायचंय त्यांना, कधीतरी मदत करायची आहे भक्तांना. इथे भगवंताचं राज्य चालू आहे. आणि तुम्हाला सांगतो, एवढा काय झालं, नारद मुनी आले सहज फिरत फिरत. आल्यानंतर नारद मुनी आले भगवंताकडे. आल्यावर म्हणले, भगवंत सगळं व्यवस्थित चालले? म्हणले हो, सगळं व्यवस्थित चाललंय. कसं काय? म्हणले बाबा. आता नारद मुनीला तुम्हाला सांगतो, असं वाटलं की एखादी भगवंताची पत्नी आहे, ते आपण घेऊन जाऊ. लीळा फार सुंदर आहे. मनामध्ये डोक्यामध्ये आलं तसं. बरं, आता आल्यानंतर कुणासोबत टक्कर घ्यावं हे तर कळलं पाहिजे. तो परब्रह्म परमेश्वर आपल्या मनात काय चाललंय हे त्याला माहिती आहे. नारद मुनी जसे आले, हातामध्ये चिपळ्या, विना, नारायण नारायण. देव म्हणले, या 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 या, माहिती तुमच्या मनात काय. भगवंत बोलले नाही, पण या या नारद मुनी, या बसा, काय पाहिजे, जलपान करा, दुग्धपान करा, काय पाहिजे. देवा एक काम होतं तुमच्याकडे. म्हणजे बोला नारद मुनी, निसंकोच बोला, काहीच अडचण नाही, निसंकोच बोल. हा म्हणले, बोलायला अडचण नाही, पण थोडस तुमचा अभय पाहिजे. अहो म्हणले, तुम्ही आपले माणसं आहेत, काय घाबरता एवढं, निसंकोच बोला, काही टेन्शन नाही. काय पाहिजे तुम्हाला? देवाला माहित होतं काय मागायचं याला. म्हणले, देवा तुमचं लग्न झालंय? हा म्हणले, लग्न माझं 108 आहेत म्हणले, 16,108 आहेत. थोड्या तरी लग्न झालंच म्हणले. लग्न म्हणजे काय एवढं विशेष नाही म्हणले ते. आणि आम्ही बोंबलत फिरतो म्हणले तुमचं भजन गात, आम्हाला काहीच नाही. असं आहे का तुमचं? हा म्हणले, पण आता देत बी कोण नाही ना म्हणले, आता वय झालंय आमचं. बोलले, बरं तुमचं म्हणणं काय नेमकं? म्हणले, एवढ्या 16,108 तुम्हाला कशाला पाहिजे? किती अवघड आहे. देवानं त्यांना अभय दिलेलं, गळ्यात मंगळसूत्र दिलेलं घालायला, आणि सांगितलं की तुमच्याकडे कोणाची वाकडी नजर जर गेली तर मग आता मी आहे, मग तो आहे. आता कळायला पाहिजे तिकडे नारदाला, कशाला वाकडी नजर करायची मी. देव म्हणले, हा हे बरोबर आहे, 16,108 आहेत. आम्हाला एखादी आम्हाला देऊन टाका. देव म्हणले, बरं ठीक आहे, एवढीच गोष्ट ना, किती सहज आहे. घेऊन जा म्हणले, जिथे मी नाही तिथे घेऊन जा. आता याला ज्ञान आहे, कळायला पाहिजे होतं भगवंत कुठे नाहीये, सगळीकडे भगवंताचं वास्तव्य आहे, सगळीकडे भगवंत आहेत. पण तुम्हाला सांगतो, माणसाला जर समजा कामातूर झाला ना, त्याची बुद्धी भ्रंश होते, त्याला कळत नाही. कामातुरम न भयम न लज्जा. कामातुराला भीती नसते, लाजही नसते.
आणि त्याला कळत नाही. ज्ञान त्याचं मावळल्या जातं, लक्षात ठेवा. मावळलं, समजत नाही त्याला. मग हे याला लय आनंद झाला. आता देव कुठं नसन म्हणले, कुठंतरी नसनच ना, जिथं नसन तिथली घेऊन जाऊ. मग तिची पळ्या विमान चालला ना घरात हुंडाळत, या घरी त्या घरी त्या घरी त्या घरी. आता कुठं गेलं तरी भगवंत हजर. तिथे गेले की देवानच म्हणायचं, या नारद मुनी. हाय का इथं, हायच का? कुठे भगवंताचं स्नान चाललेलं आहे, कुठे भगवंताला ओटी लावणं चालू आहे, मर्दना चालली, कुठे मादनी सुरू आहे, कुठे भगवंताचं भोजन सुरू आहे, कुठे भगवंत सारीपाठ खेळत आहेत त्या स्त्री सोबत, खेळ चालू आहे. कुठे भगवंता पहुडलेले आहेत आणि ती माता त्या घरची भगवंताचे चरण संवाहन करते आहे. कुठे भगवंत पहुडले आहेत आणि ती बाई भगवंताला वारा घालते आहे. असं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा अवसर. कुठे भगवंताचं भोजन, कुठे काही, कुठे काही, कुठे पानविडा, सगळीकडे वेगवेगळा अवसर चालू आहे. हे फिरलं 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 थकलं. आता का थोडे का थिडकी आहे? 16,108 उमरे, पण हे बी जिद्दीला पेटलं ना. कुठं तरी नसन ना, बघू ना, कुठं कुठं राहील बघू. 16,107 उमरे जिजवले. दिवस मावळतीला आलेला आहे. 5 वाजले असतील. घाम घाम झालो, कपडे ओले चिप झाले. फिरू फिरू आणि डोकं तर खराब पहिलेच गेलं. आता मला शेवटचा दरवाजा आहे बा, शेवटचं घर. गेलं त्या घरी, गेलं तर भगवंत तिथं हजर नाही. मला जमला आता तिला घेऊन जाऊ. ते घर होतं सत्यभामेचं. आता सत्यभामा कोण होती ते मला माहित नसेल सर्वांना, त्याच्यामुळे सांगतो. सत्यभामा ही ब्रह्मदेवाची मानलेली कन्या, मानसपुत्री, मानसकन्या. आणि नारद मुनी ब्रह्मदेवाचे मानसपुत्र, मानलेले पुत्र. काय झालं नातं? मग आता खर तर भगवंत कोण झाले? नारद मुनीचे मेवणे, नाही का? नारद मुनी भगवंताचा कोण आहे? साला. पाठवलं बहिणीच्या घरी. आता तुम्हाला सांगतो, तिने पाहिलं, दादा या, थकलेली दिसता. बोंबला, सगळी नशात उतरली ना. करंट लागला 440 व्होल्टचा. ते म्हणलं इथं बेकारच झालं. भलत्या ठिकाणी आपण आलो. तसंच निघालं बाहेर. अहो दादा पाणी तरी घ्या, चहा तरी काहीतरी घ्या, आंघोळ करा. बोलायला तयार नाही. जसं बाहेर निघालं तसं भगवंत पुढून. दंडवत नारद मुनी कुठे? जसा वरून काळा आहे ना म्हणे, तसा आतून काळा आहे तू. तुला द्यायची नव्हती तर नाही म्हणायचं सरळ, उघड उघड. असं खेळ कशाला केला म्हणे? बहिणीच्या घरी पाठवलं म्हणे तेव्हा तू. तो म्हणजे मी पाठवलं, तुम्ही गेले. आपण मग सगळीकडे हजर होता, इथं हजर नव्हता. डबड दाखवलं देवानं, संडासला जाऊ नये. कमाल झाली म्हणले. आता दिवसभर बसून होतो, म्हणलं आता 5 वाजत आले, 4 साडेचार 5 वाजले म्हणले, जाऊन यावं बाहेर दिशेला. गेलो म्हणले, वेळ आहे म्हणले आली ही आता बाहेर जायची. काय तुमची कमाल झाली नारद मुनी. देवा मला पाप लागलं, बहिणीच्या घरी गेलो, याच्यातून माझी सुटका करणं, काहीतरी मला उपाय दे. उपाय? सुटका करायची म्हणले. हो सुटका देवा, हे पाप धुतलं पाहिजे. म्हणले सोपं काम आहे. काय काय काम आहे? सोपं काम आहे. म्हणजे कोणतं? पुढे नदी आहे, त्या नदीमध्ये उडी मार. आतमध्ये पाण्यामध्ये नाक दाबायचं, बुडी मारायची, नरहरी म्हणायचं. म्हणले एवढं पाप धुवून जाईल बिलकुल. आपण जातो ना नदीमध्ये आंघोळ करायला, आहे की नाही? म्हणजे नदीमध्ये आंघोळ करू नका असं माझं म्हणणं नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी तेच सांगितलं. देईजे बाई आईची मुसळगुडी. जा म्हणले लोक. भकन जर चुकवायचं असेल तर जा, हरकत नाही. पण असं आता या वर्षी आहे ना कुंभमेळा, लोक स्नान करायला येतील आपल्या इथे. अवघड आहे. मग गंगेमध्ये गेल्यानंतर पाप धुवून जाता का? संत म्हणतात नाही धुवा क्या हुआ. नाही,
काय होणार आहे? त्यांना काय पाप धुवून जाणार आहे? पाप क्षालन हे भोगल्याशिवाय नाही होत. पापाचं लक्षात ठेवा, नाही होत. एकदा सहजच नदीकाठी गेलो, देवाचं दर्शन केलं. भूमिग्रामला नदी दुथडी भरून वाहत होती. नदीला म्हणलं, गोदामाई, अगं तुझ्यामध्ये लोक पाप धुवून टाकतात, काय करतेस तू हे पाप? लोक आंघोळ करतात म्हणजे पाप धुवायला येतात ना, काय करतेस? ती म्हणली, मी काय करू, सरळ समुद्राकडे पाठवून देते म्हणे पार्सल, आपल्याकडे काही गरज नाही. एकदा सहज समुद्राकाठी गेलो, द्वारकेला दर्शनासाठी भगवंताच्या. समुद्राला म्हणलो, अरे तुझ्या पोटामध्ये हे सगळं पाप लोक पाठवतात, नदी काय करतो त्या पापाचं? समुद्र म्हणला, मी कशाला ठेवून घेऊ, हे पाप ढगावर ढगासोबत पाठवून देतो वडी. एकदा डोंगरावरती गेलो स्थानवंदन करायला, ढग जवळून चालले. ढगाला विचारलं, का रे बाबा, समुद्रावरून आणलेले पाप काय केलेस, काय करतो तू? ते म्हणले, काय करायचं, ज्याच्या त्याच्या डोक्यावर टाकून देतो म्हणे मी, काय करणार. अवघड गोष्ट. पाप असं धुवून जात नाही माय बाप हो. पाप धुण्यासाठी प्रायश्चित लागतं, आणि ते प्रायश्चित आपल्याकडे नसेल तसं पाप धुतलं जात नाही. माझ्या एका कवितेमध्ये मी वर्णन केलेलं आहे. गंगा पवित्र नाही गटार साठलेले, प्यासी अनाथ जनता पाणीच पेटलेले, इथले जवान सारे मदिरेत धुंद झाले, पापात आज सारे पुण्य विलीन झाले. रात्रीच धुंद झाल्या ते दीन दीन झाले, पापात आज सारे पुण्य विलीन झाले. आजची अवस्था अशी आहे, आजची बर का. इथली सीता निघाली वरण्यास रावणाला. आजची सीता, त्रेतायुगातली सीता माता नाही बर का, आजची सीता. इथली सीता निघाली वरण्यास रावणाला, सुरप नखेस इथला तो रामही मिळाला. आजचा राम सहज भेटून चाललेला आहे. हनुमंत ते आताचे, आताचे हनुमंत आमचे, हनुमंत ते आताचे विषयात दंग झाले, पापात आज सारे पुण्य विलीन झाले. हनुमंत हनुमंत राहिला. प्रत्येक बाप इथला धृतराष्ट्राची जहाला. प्रत्येक बाप इथला धृतराष्ट्र बनलेला आहे, स्वार्थी झालेला आहे. शिशुपाळ मत्त झाले, त्याचं काही वाटत नाही. पण विदूरही मिळाला. आताचा विदूर ज्याला धार्मिक म्हणतो आपण, तोही मिळून गेलेला. धार्मिक धर्मराजे द्यूतात गुंतलेले, पापात आज सारे पुण्य विलीन झाले. अवघड गोष्ट. मेंदूस सांडून या. आता विद्या कुठे आहे? मेंदूत नाही राहिली. पहिले डोक्यामध्ये असायचं. आमच्याकडे पाठांतर करून घ्यायचे. हिंदू परंपरेमध्ये पाठांतरानं सगळं आलेलं आहे. आजही मार्गात तुम्ही गेलात तर विद्यार्थी पाठांतर, पक्षपाठ, प्रयोगपाठ, वचनपाठ, लीळापाठ, एवढंच नाही, प्रमेयपाठ, दृष्टांत पाठ, सगळं सगळं पाठच पाठ. आमचं सगळं सपाट, त्यांचं पाठ आहे. मग मेंदू मध्ये आता राहिली नाही विद्या. मेंदूस सांडोनिया विद्या पिठात गेली. श्लेष लक्षात घ्या. मेंदूस सांडोनिया विद्या पिठात गेली, सफेद कावळ्यांची बुद्धी बुटात गेली. विद्वान भारताचे अज्ञान रूप झाले, पापात आज सारे पुण्य विलीन झाले. रात्रीच धुंद झाल्या ते दीन दीन झाले, पापात आज सारे पुण्य विलीन झाले. अवघड गोष्ट. काय करेल गंगा सांगा ना तुम्ही. मळकी करून टाकली, खराब करून टाकले. किती आमचा मल निस्सार आम्ही त्या गंगेमध्ये टाकून दिलेला आहे. माहित नाही हे स्थानावरून चाललंय का कशावरून चाललंय, आपल्याला माहित नाही. अरे ज्या पंचाळेश्वरला सर्वत्र श्री चक्रधर प्रभू स्वतः गंगेमध्ये पाऊल ठेवत नाहीत, चरण ठेवत नाहीत, अवधूताच्या पाठीवरती आरोहण करतात आणि दत्तात्रय प्रभूचं स्थान वंदन करतात, त्या ठिकाणी आपण त्या गंगेमध्ये जाऊन तिथे कचरा करतो.
हात जोडून विनंती करतो. पंचाळेश्वरला गेल्यानंतर तुमच्या विड्याचं नारळ त्याचे कपट तिथे टाकू नका, तो कचरा तिथे टाकू नका. फुलं तिथलचे असतील तुम्ही वाहिलेले, तिथे पन्न्या नेलेल्या, उपारासाठी नेलेले रॅपर वगैरे जे आहेत ते तिथे काही बाटल्या पाण्याच्या टाकू नका. बाटलीत भरा आणि कचरा कुंडीत कुठेतरी टाका, गंगीत टाकू नका. कळलं पाहिजे, आम्हाला समजलं पाहिजे. एक सुंदर गाणं आहे कुठलं तरी, राम तेरी गंगा मैली हो गई, पापियों के पाप धोते धोते. पापी माणसाचं पाप धूत धूत ती मळून गेली. एक दुखियारी कहे बात ये रोते रोते, हो राम तेरी गंगा मैली हो गई, पापियों के पाप धोते हो, राम तेरी गंगा मैली हो गई, पापियों के पाप धोते हो. तेरी धरोहर तेरी निशानी लिए फिरूं मैं, बनी दीवानी. सुनो तो गंगा ये क्या सुनाए कि मेरे पग पर वो लोग आए, उन्होंने ऐसे दिया बनाए, पर बच न जाए गंगा हमारी, गंगा हमारी कहे बात जगत रोते हो गई, पापियों पाप राम तेरी गंगा मैली हो गई, पापियों के पाप धोते. हर हर गंगे हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे. इतना पानी लेकर धरती पर उतरी थी लेकर, इतना पावन पानी इसमें नहाए कामी क्रोधी लोभी खलगानी. लाई टूट जैसी धारा गया स्वर्ग से उतारा, उसके बूंदों में है जीवन, उसकी लहरों में किनारा. नदी और नारी नदी और नारी और कलंका और का कलंक सर धोके राम तेरी गंगा हो गई, पापियों के पाप धोते हो, राम तेरी गंगा मैली हो गई, पापियों के पाप धोते हो. हर हर गंगे हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे.
काय दोष आहे याच्यामध्ये? आम्ही गंगा चांगली ठेवली नाही, गोदावरी चांगली ठेवली नाही, आम्ही यमुना चांगली ठेवली नाही. बघा, ज्या यमुनेमध्ये भगवान गोपाल कृष्णानं कालियाला हाकलून लावलं, तिथून सगळी यमुना विषमय करून टाकल्यामुळे कालियाचं मर्दन करतात भगवंत. आज जर कालिया परत त्या डोहामध्ये आला तर तो कालियाच मरून जाईल, इतकी यमुना खराब झाली. याला जबाबदार कोण आहे? आम्ही त्या गंगेला देवता मानलं, तिची स्वच्छता मात्र आम्ही ठेवत नाही, तिची पूजा करतो आम्ही. काय चाललेलं आहे? पण तिचं पावित्र्य मात्र राखत नाही. अरे ते पाणी आपल्या पोटामध्ये जातं. पेरे पाटील फार सुंदर सांगतात, आमच्या संभाजीनगरच्या जवळ आहेत सरपंच. ते म्हणतात, बाप मेला, आई मेली, त्याचं जाळलेलं जे राख आहे नदीमध्ये नेऊन टाकता. तुमचा बाप आहे, हरकत नाही म्हणले, तुम्ही ग्लासामध्ये घ्या, थोडीशी राख टाका आणि प्या म्हणे. लोकांना कशाला पाजता ते? खरी गोष्ट आहे. अरे आमची श्रद्धा काय आहे? पूर्वी कुठेतरी पाण्यामध्ये वाहून द्यायची म्हणून ते करत होते, त्याला आता विधी केला लोकांनी, विधी करून टाकला. वाईट गोष्ट आम्हाला कळली पाहिजे. आम्ही कशाला देव बनवून टाकतो? आम्ही फड्याला लक्ष्मी म्हणायला लागलो. कळलं पाहिजे आम्हाला, समजलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या फार महत्वाच्या आहेत. नारद मुनीला भगवंत म्हणतात की जा आणि त्या नदीमध्ये अशी उडी मारा, नाक दाबा, आणि बुडी मारली की नरहरी म्हणा, देवा पाप धुवून जाईल. मला एकदम सोपं, हरकत नाही. गेलं ते धोतर ठेवलं काठावर. आता एरवी गळ्यात जानवं होतं, फक्त ते काढून ठेवलं, चिपळ्या हिना आणि लंगोटीवर घुसलं पाण्यामध्ये. जसं पाण्यात गेलं, नाक दाबलं, बुडी मारली, नरहरी म्हणला, झाली नराची नारी. आता कुठं बाहेर येता यायला? म्हणला लईच बेकार झालं. दाढी मिशी गायब झाली, सगळं गायब होऊन गेलो. बरं, नारद मुनी पहिलं दिसायला चांगले होते, स्त्री वेशामध्ये अधिक सुंदर दिसायला लागले खोलून. बाहेर काही निघा ना नारद मुनी, बाहेर कसं निघाव? आता काय करावं म्हणला, लईच बेकार काम झालं. सगळे ते पाणवठ्यावरचे लोक गेले, दिवस मावळला. एक कोळी होता, कोळी, तिथं काही जाळं लावलं असं. नारद मुनी त्याला म्हणतो, ओ भाऊ, आवाज बारीक झाला किंगरीवाणी. ओ दादा, अरे काय ते माझं धोतर घाल तिकडे. ते त्यानं पाहिलं की कलियुगातला असेल आजचं. आता पोराचे लग्न होत नाहीत, पोरी कमी, पोर झाली जास्त. बरं, पोरी शिकलेल्या, पोरी शिकत नाहीत, असं असेल ते. त्यांनी विचार केला, म्हणला आपली पत्नी होत असेल तर हे धोतर देतो, नाही तर बघा तुमचं तुम्ही. बरं, ते जाईना बी आणि धोतर देईना बी. त्याला माहित होतं आपण जोपर्यंत इथे तोपर्यंत ही काही बाहेर निघत नाही. नारदाने विचार केला, इथं काकडत बसण्यापेक्षा, काकड आरती करण्यापेक्षा याची बायको झालेलं बरं. ए बाबा दे म्हणे, तुझी बायको होतो. हा, आता कसं जमलं म्हणजे. धोतर दिलं, ते धोतर गुंडाळलं, त्याच्या मागे गेला नारद मुनी. कोळ्यापासून नारदाला 60 पुत्र झाली. किती? केवढी कटकट आहे, 60 पुत्र. अहो, एखाद्या मावशीला 2-4 लेकरं जर असले ना, तिला तोडून खाते, तोडून. एक इकडून एक इकडून एक इकडून एक इकडून, त्या आईला सो की पळो करून सोडते. खरं ते लेकराला सांभाळून आणि आईच. तुम्हाला सांगतो, मी म्हणतो माणसाला द्याव व्यापार लेकर सांभाळायचा. दुसऱ्या दिवशी पळून जातील, आश्रमात जाऊन दीक्षाच घेतील. बाबा आम्हाला घ्या दीक्षा द्या पटकन. सोपं नाही. ती लेकरू मांडीवर असते, ती मांडी हलवती, इकडे स्वयंपाक चालू, चुलीला भाकर चालू, खालच्या हातावर भाकर, तर तव्यावर भाकर, परातीमध्ये उंडा.
आणि मांडीवर लेकरू आणि त्याला उलू 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 आणि तिकडे पती देव म्हणते माझा टावेल कुठे आता बघा त्याचं टावेल. ही एवढी अडचणीमध्ये आहे टावेल मागते. कठीण आहे ना काम. कितीच सांभाळून झाली माऊली विचार. नारदाची किती फजिती झाली असेल विचार. नारदाला गुरुजी सारखं करावं लागले असेल. शिक्षक होतं कोणी हजार गुरुजी बस. तसं ते पोरं म्हणतात ना 1000 गुरुजी, तसं त्याला हजेरीपटच घ्यावा लागला असेल 60 विद्यार्थ्याचा. नंबर 1, नंबर 2, नंबर 3 यास यास बस. 2-4 लेकर असते तर परेशानी होते हो माऊलीची. 60 म्हणजे लय झाली नाही. नारदाची फजिती किती असेल विचार करण्याजोगती गोष्ट आहे. फुटतच नाही, अवघड वाटतं. एक बाई एसटीत बसली. एसटीत बसली 2-3 लेकर सोबत तिच्या. पोरं असे विचित्र, लेकर लय विचित्र असते. ते एका लेकरानं वरचा पाईप पकडला असा. गेलो ड्रायव्हर पाशी. तिथं उतरलो. गर्दी प्रचंड. ड्रायव्हरच्या पाठीमागे जाऊन ड्रायव्हर म्हणे काय कोणाचा रे. दुसरं होतं ते कंडक्टरच्या अगोदरच म्हणाले तिकीट तिकीट तिकीट. कंडक्टर म्हणे ओ मावशी हे काय म्हणे सगळे चालले काय. ते म्हणे दादा येड लागलं का सगळे कसे आणता येईल. अर्धे घरी ठेवले. अवघड आहे की 2 कडी 4 पै घरी किती याचा अंदाज नाही. अवघड काम आहे. नारदाचं काय झालं असेल विचार कर. परेशान झाला नारद. बरं लेकराची भाषा मोठी गमतीदार असते. लेकर आई झालं. आता झालं म्हणण्याचा 2 अर्थ आहेत. श्लेष आहे त्याच्यामध्ये. अलंकार श्लेष अलंकार आहे. झालं म्हणजे इकडेही झालं आणि इकडेही झालं. दोन्हीला अर्थ वेगवेगळा पण शब्द मात्र एकच. किती फजिती असते त्या माऊलीची. वैतागलं नारद. एवढं वैतागलं तुम्हाला सांगतो. आणि अशामध्ये ते मालक मिळलं. आता सगळं हिला पोचणं आलं ना ते. बरं हे एक मेलं पटकी आल्यासारखी. कोणीच नाही. आणि नारद मुनी एवढं परेशान गेलं म्हणलं काय खरं नाही आता मरतो. आता गेलं नदीकाठी उडी टाकतो आणि म्हणे आता डोहात उडी टाकतो मरतो म्हणे. आता काही जिवंत राहत नाही मी. केवढं दुःख आहे. प्रचंड प्रमाणामध्ये दुःख.